दादा हा सगळा प्रवास बाय रोड करणार होते, मग अचानक त्यांना विमानाने प्रवास करायला इन्सिस्ट कुणी केलं? दादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना पटेल तटकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत ते महाराष्ट्राच्या लोकभावनेचा अनादर करणाऱ्या आहेत. उलट पंतप्रधानांना लपून बसावं लागतं. त्यांच्याकडून खरंच तपास सुरक्षित आणि निरपेक्ष होईल अशी अपेक्षा बाळगता येईल का? अजूनही माझ्या सपोर्टेड एव्हिडन्स तुम्हाला मिळालेला आहे असं? मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मला असं वाटतं की दादांच्या सोबत घातपात झालेला असावा आणि यावर निश्चितपणे तपासणी झाली पाहिजे. पण तो तपास राज्यातल्या किंवा देशातल्या संस्थेकडे देण्यापेक्षा तो तपास असे जेव्हा मोठे विमान अपघात होतात आणि डिग्निटरीज त्यामध्ये प्रवास करतात त्यावेळेला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तो तपास झाला पाहिजे. दादांचा अपघात ज्या पद्धतीने झालाय त्यामध्ये अनेक लॅक आहेत की दादा जर विमानात बसले तर दादा नेमके कोणत्या गाडीने विमानतळावर आले होते, दादांना सोडायला कोण आलं होतं, त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज काय आहेत, दादांनी कोणालाच कशी कल्पना दिली नाही. जे आमच्यापर्यंत माहिती येते ती माहिती अशी की दादा हा सगळा प्रवास बाय रोड करणार होते, मग अचानक त्यांना विमानाने प्रवास करायला इन्सिस्ट कुणी केलं, विमान कुणी बुक केलं होतं, त्यांनी विमानाने प्रवास करावा यासाठी त्यांना कुणाचा फोन आला होता, त्यांची शेवटची जी फोन डिरेक्टरी आहे ती फोन डिरेक्टरी चेक झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर सुद्धा बघितले गेले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींवर निश्चितपणे आम्हाला शंका आहेत. आणि विशेषतः दादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना पटेल तटकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत ते महाराष्ट्राच्या लोकभावनेचा अनादर करणाऱ्या आहेत. त्यामुळे ती शंका अधिक बळावते. नाही, तुम्ही म्हणताय आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणाकडे हा तपास द्यावा, देशातल्या तपास यंत्रणावर फक्त विश्वास नाही का? देशातल्या तपास यंत्रणांवर जर माझा विश्वास ठेवायचा म्हटलं तर विचार करा, आम्ही पक्षाच्या संबंधाने आमची एक केस आता चालवत आहोत. त्याच्यातली पहिली टर्म आमदारकीची संपली, दुसरी टर्म अर्धी होत आलेली आहे. अजूनही आम्ही दामिनी चित्रपटातल्या त्या चड्डा वकिलासारखा कुणीतरी आम्हाला तारीख पे तारीख देत राहतोय आणि आम्ही नुसतेच पिंगा घालत राहतोय. जर आम्ही किती विश्वास ठेवायचा बरं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये? मला असं वाटतं की आत्ता जे काही चालू आहे म्हणजे अगदी एपिस्टन फाईलचा जरी आपण जर उल्लेख बघितला तर एका एपिस्टन फाईलच्या संदर्भाने अमेरिकेचा असणारा दृष्टिकोन किंवा काय पद्धतीने तिकडचे लोक त्या फाईलकडे बघतात आणि त्याच वेळेला भारतातले लोक मात्र काय पद्धतीने बघतात. ज्या देशामध्ये अगदी देशाचे पंतप्रधानच संसदेमध्ये येत असताना जर लोकसभा अध्यक्षांना वाटतंय की त्यांनी येणं हे त्यांना धोकादायक होतं, त्यांच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध होतं, जर या देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर देशाच्या संरक्षण मंत्र्याला खरंच पदावर राहण्याचा अधिकार आहे का? आणि असे संरक्षण मंत्री जे स्वतः देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत, उलट पंतप्रधानांना लपून बसावं लागतं, त्यांच्याकडून खरंच तपास सुरक्षित आणि निरपेक्ष होईल अशी अपेक्षा बाळगता येईल का?